श्री स्वामी समर्थ. आज आपण हिरव्या मुगाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथं घेतलेलं आहे. गॅसवर पातेलं तापण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झालं का बघायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तेल चांगलं तापायला पाहिजे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. मी थोडी टाकून बघते आधी तेल तापले का. अजून तापायचं आहे. चांगलं तापल्याशिवाय टाकायचं नाही, नाहीतर मोहरी तडतडली नाही की चांगली लागत नाही. तेल चांगलं तापलेलं आहे. आता मी यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. गॅस आता बारीक ठेवायचा आहे. मी 2 छोटे चमचे जिरे टाकत आहे. जिरे टाकून झालं की यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे. 1 चमचा. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या खलबत्त्यामध्ये, त्या टाकलेल्या आहेत. ते चांगले परतून घ्यायचं आहे. सोनेरी रंगावर आपल्याला लसूण परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. हे सगळं मंद आचेवर करायचं आहे, नाहीतर लसूण जळू शकतो. आता यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे आता चांगले परतून घ्यायचे आहे. हे मंद आचेवर करायचं आहे आपल्याला. हे असं छान परतून घ्यायचं. सतत ढवळत राहायचं त्याला, नाहीतर मसाले जळू शकतात. आता यामध्ये मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, ते घालत आहे. टोमॅटो छान परतून घ्यायचे आहेत. सतत हलवत राहायचं आहे त्याला. टोमॅटो एकदम मऊ झाले पाहिजेत. त्या मऊ होण्यासाठी मी त्यावर एक झाकण ठेवलेलं आहे. बघा आता तुम्ही ते कसे एकदम मऊ झालेले आहेत. एकदम छान दिसतंय ते, कलरफुल. तेल सुटलेलं आहे त्याला. एकदम असे तर्री सुटते मंद गॅसवर भाजलं की. टोमॅटो चांगले शिजू द्यायचे आहेत. आता यामध्ये मी 2 वाटी मूग कुकरला शिजवून घेतले होते. मूग स्वच्छ धुवून घ्यायचे, निवडून घ्यायचे आणि कुकरला 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. शिजवून घेतलेले मूग मी फोडणीमध्ये ओतलेले आहेत. त्यानंतर आपण गरम पाणी आधीच करून घेतलं होतं, ते गरम पाणी वरून घालायचं आहे. अजून आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ, तिखट
तुम्हाला कितपत तिखट मीठ आवडते त्याप्रमाणे. इथं मी माझ्या अंदाजाने घातलेलं आहे, आमच्यात जसं लागतं तसं. आता हे मध्यम ते मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. एकदम मिळून आलेली आहे आमटी, आता बघू शकताय तुम्ही. शिजवलेले मूग आणि आमटीत शिजले जातात, ते एकदम दाटसर होतं. ही आमटी खाण्यासाठी खूपच छान लागते, चपातीबरोबर, भाताबरोबर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.